हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? होप यू ऑल आर फाईन. मी मानसी तुमच्या सर्वांचे स्वागत करते आपल्या आजच्या या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण आपला हा जो चॅप्टर आहे पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन ह्याचा जे आहे आपण कन्क्लुडिंग पार्ट बघूया. चला वाचू पुटिंग टुगेदर अ क्लास मॅक्स. तर बघा आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचलं होतं की कसे वेगवेगळे जे हेडिंग्स आहेत आणि जे आर्टिकल्स आहेत त्याच्याशी संबंधित ते सगळे काय झाले आहेत मिक्स होऊन चुकले आहेत आणि त्यामुळे कळत नाहीये की कोणचं कशाच्या आत जाईल. हेडिंग मध्ये आपल्याजवळ होतं पेपर पेंग्विन, ग्रीन चटणी आणि फ्रूट चाट आणि ह्याच्याशिवाय होतं आपल्याकडे लाफ्टर इन द क्लासरूम, क्राफ्ट कॉर्नर. लाफ्टर इन द क्लासरूम म्हणजे काही याच्यात कॉमेडी जोक्स असतील. क्राफ्ट कॉर्नर, क्राफ्टशी संबंधित ऍडवाइस फॉर फ्रेंड्स इन नीड, म्हणजे की जे मित्र नीड मध्ये आहे, जरूरत मध्ये आहे त्यांच्याकरता ऍडवाइस. आणि माउथ वॉटरिंग रेसिपीज म्हणजे खूप छान छान काही रेसिपीज, खायचे पदार्थ. आणि गेटिंग सो मच होमवर्क, खूप सारा होमवर्क ज्यांना मिळेल त्याच्यासाठी. ऑन लुझिंग फ्रेंडशिप म्हणजे की मित्रता ज्यांच्या हरवते आहे त्यांच्याकरता. आता इकडे हे बघणं आपल्याला जरुरी आहे. बघा इथे काय लिहिलं आहे, द नेम्स ऑफ द सेक्शन्स ऑफ द मॅगझिन आर गिव्हन इन द ब्लू बॉक्सेस. या ब्लू बॉक्सेस मध्ये काय दिले आहेत, सेक्शन कोणकोणते आहे मॅगझिनचे. फाइंड द नेम्स ऑफ द आयटम्स अँड द रिमेनिंग पीसेस फ्रॉम दोज शोन ऑन द बोर्ड. तर बोर्ड वरती आपल्याला शोधतोच आहे, आपण त्याच्यातनं शोधायचं आहे आणि त्यांना सिक्वेन्स मध्ये लावायचं आहे. तर जसं की आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं, कोणते आपण शोधून घेतले होते. हा वाला होता, हा नीडी स्टुडंटचा. हा जो स्टुडंट इन नीड आहे त्याच्यात येईल, हे येईल पेपर पेंग्विन मध्ये. मग हा जो आहे हा पार्ट येईल परत जे आहे आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या ऍडवाइस फॉर फ्रेंड्स इन नीड मध्येच येणार आहे आपण. आणि तसंच आपण सगळे एक एक बरेचसे सगळे बघून घेतलेले होते. आता आपल्याला बघायचं होतं ह्याच्यानंतरचं, हे वॉश द गुआवा हे फ्रूट चार्ट मध्ये येईल. टीचरचं आपण बघितलं होतं, जे वाय आर यू डुईंग युअर मॅथ मल्टिप्लिकेशन ऑन द फ्लोर, की टीचर ज्याला विचारते आहे की तू आपले मॅथ्सचे मल्टिप्लिकेशन जे आहे गुणाभाग ते फ्लोर वरती का करतोय, तो जमिनीवरती बसून का करतोय. तर हे ह्याचा जरूर दुसरा भाग सुद्धा काहीतरी असेल, ते आपण पाहूया. हे बघा, हे आले हे जेज आहे, जे स्टडीज मॅथ्स 1, जे स्टडीज मॅथ्स 2, म्हणजे की हे ह्याच्याशी संबंधित आहे बरं का. तर तो काय म्हणत असेल हे बघा बरं. हा हे पाहे मिळालं काहीतरी, यू टोल्ड मी टू डू इट विदाउट युझिंग द टेबल्स. म्हणजे की तुम्ही मला म्हटलं होतं की टेबलचा युज केल्याशिवाय हे करायचं आहे, म्हणून मी जमिनीवरती बसून करतोय. तर म्हणजे हे एक जोक झाला. तर हा जोक आहे, तर हा जोक्स मध्ये येईल लाफ्टर इन द क्लासरूम मध्ये. तर हे एकावरती जॅज स्टडीज मॅथ्स 1 करून द्या आणि एकामध्ये जॅज स्टडीज मॅथ्स 2. तर दुसरं काय राहील, जे हाऊ मेनी फीट आर देअर इन अ यार्ड, एक यार्ड मध्ये किती फीट असतात. तर ह्याच्यावरती पहा, दॅट डिपेंड्स ऑन हाऊ मेनी पीपल आर स्टँडिंग देअर इन द यार्ड. तर फीट म्हणजे काय, हे मापायचं एक असतं ना प्रकार. तर हा काय म्हणतो की हे डिपेंड करतं की किती लोक यार्ड मध्ये उभे आहेत. म्हणजे ह्यानी फीट म्हणजे पायाशी संबंध घेऊन घेतला. तर अशा प्रकारच आहे. आता इकडे बघा, कट आउट अ बीक, अ हॅट, अ बो, अ टाय, अ बो टाय अँड फीट फ्रॉम डिफरंट कलर्ड क्राफ्ट पेपर. हे क्राफ्टशी रिलेटेड आहे. आणि हे वॉश द चिलीज अँड कॉरिएंडर लिव्स, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर धुवा. कट द कोकोनट इन टू पीसेस, ऍड सॉल्ट अँड शुगर. तर हे चटणी बनवायचा तरीका आहे. तर ग्रीन चटणी जी आली होती त्याच्यामध्ये जाईल हे. तर अशा प्रकारे हे वेगवेगळं झालेलं आहे बघा. हे आपण आपल्या एकत्रित करतोय. पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स टुगेदर अँड ग्राइंड देम इन अ मिक्सर और ऑन द ग्राइंडिंग स्टोन. तर हे सगळे मिश्रणला एकत्रित करा, त्याला ग्राइंड करा. तर ही पण चटणीच आहे. तर हे आपण इतके सारे आपण शोधून घेतले आहेत आधीच. आणि हे इन्ग्रेडियंट्स 1 बिग गुआवा, 1 बिग पीस ऑफ पपाया, ह्याच्यात सगळे फळांचा उल्लेख आहे. तर हे 100% हे फळांचं जे आपण फ्रूट चाट वगैरे वाचलं होतं, फ्रूट बास्केट, त्याच्यातच जाईल हे. आणि ह्याच्यात काय आहे, टॉक टू युअर फ्रेंड्स अबाउट व्हॉट यू फील, युअर पेरेंट्स नो यू वेल अँड आर ऑल्सो लायकली टू नो युअर फ्रेंड्स, दे मे टेल यू व्हॉट यू शुड डू. तर दीदी म्हणते की ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर हे नक्कीच जे आहे ऍडवाइस फॉर फ्रेंड्स इन नीड किंवा गेटिंग सो मच होमवर्क ह्याच्यावरती आहे. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे आहेत सगळे, पहा आपण सगळे शोधून घेतले आहेत. तर हे तुम्हाला या अशा अशा कॉर्नर्स मध्ये. तर म्हणजे बेसिकली सांगायचा अर्थ हा आहे की आपल्याला हे शोधता आलं पाहिजे की
इतके जे वेगवेगळे ह्यांनी हे दिले आहेत हे कशात कोणतं जाईल, तर ते आपल्याला वाचूनच समजण्यात येतं, तसं समजण्यात येत नाही. तर आपण हे बघितलेलं आहे. आता आपण याची एक्सरसाइज बघूया. हॅव यू हेल्प तारा अँड फ्रेंड्स टू क्लिअर द कन्फ्युजन? काय तुम्ही तारा आणि तिच्या मित्रांचं मदत केली तिचे कन्फ्युजन मिटवायमध्ये? तर हो, आपण पाहिलं की कसं करायचंय. नाउ प्लॅन अ क्लास मॅगझिन फॉर युअर ओन क्लास. तर आता अशाच प्रकारची तुमची स्वतःच्या क्लास करता पण तुम्ही एक सोचा की कसं मॅगझिन कराल. यू मे ऍड अदर इंटरेस्टिंग सेक्शन्स टू इट. तुम्ही अनेक तुमच्या आवडीचेही सेक्शन्स त्याच्यात ऍड करू शकता, जोडू शकता. ऑल द फ्रेंड्स अँड स्पेशली तारा वुड लव्ह टू रीड युअर मॅगझिन. ताराला तुमचं जे आहे मॅगझिन वाचायला खूप छान वाटेल. इफ यू वॉन्ट द अदर्स टू रीड इट, बी शोर टू ऍड इंटरेस्टिंग स्टफ. तुम्ही जितकं त्याच्यात इंटरेस्टिंग छान छान वस्ता टाकाल तितकं सगळ्यांना ते वाचायला आनंद येईल. आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये हा क्वेश्चन 1 केलेला होता आणि 2 पण. प्रेटी पेपर बर्ड. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याच्यात चित्र दिलेले आहेत. हे टेक अ पेपर, ड्रॉ अ सर्कल, कट द सर्कल, फोल्ड द पेपर. तर अशा प्रकारचे हे सगळे डायरेक्शन दिले आहेत. तर हे आपण इथेच लिहायचे आहेत, जे मी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स टाईप मध्ये सांगितले. तर अशाच प्रकारचं हे झालं. आता लँग्वेज स्टडी जे सगळ्यात महत्वाचं आहे ते आपण पाहूया. यू हॅव सीन लास्ट इयर दॅट देअर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर मागच्या वर्षी म्हणजे क्लास 6 मध्ये तुम्ही हे बघितलेलं आहे की 4 प्रकारचे वाक्य असतात. स्टेटमेंट्स, क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न, कमांड्स म्हणजे की आपण जे आदेश देतो, आणि एक्सक्लेमेशन्स. Some sentences contain negative words like not, no, never and have a negative meaning. तर काही सेंटेन्सेस असे असतात ज्याच्यात की नेगेटिव्ह म्हणजे की नकारात्मक शब्द असतात, जसे की नॉट, नो, नेव्हर अशा, यांचं की मीनिंग, ज्याचा अर्थ नेगेटिव्ह लागतो. कॅन यू टर्न द फॉलोइंग कमांड्स ऑर्डर्स इनटू नेगेटिव्ह वन्स? तर इथे काही कमांड्स आणि ऑर्डर्स दिले, आदेश ज्याला म्हणतो आपण, तर त्यांना नेगेटिव्ह मध्ये आपण करू शकतो काय? चला बघूया. एक्झाम्पल बघा. पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स टुगेदर. तर ह्याला आपण कसं करायचं नेगेटिव्ह? डोंट पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स टुगेदर. फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. ह्याला कसं करायचं? डोंट फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. वॉश द guava. डोंट वॉश द guava. मिक्स द ingredients. डोंट मिक्स द ingredients. ग्राइंड them in a mixer. डोंट ग्राइंड them in a mixer. तर अशा प्रकारे आपण ह्यांना नेगेटिव्ह करू शकतो. Can you turn the following negative statements into positive affirmative ones? आता नेगेटिव्हलाही पॉझिटिव्ह करता आपल्याला आलं पाहिजे. ते कसं करायचं? आय कॅन नॉट अंडरस्टँड. तर इथे काय होईल? आय कॅन अंडरस्टँड. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा नेगेटिव्ह करायचं होतं, आपण काय केलं? त्याच्यामध्ये नॉटचा युज केला. आणि जेव्हा अफर्मेटिव्ह करायचं आहे, आपण त्याच्यातनं नॉट हटवून दिला. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक एट माय डिनर. तर इथे काय होईल? आय लाईक दॅट म्युझिक एट माय डिनर. इथे आपण आय डू लाईक असं नाही म्हणू. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. यूज न्यू. तर इथे आपल्याला न्यूचा युज करायचा आहे. द अदर न्यू व्हॉट टू डू. कळलं? ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट एन इझी टास्क. तर इथे काय होईल? ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज एन इझी टास्क. तर अशा प्रकारचे हे दोन्ही सेंटेन्स आपण सगळं ह्याला अफर्मेटिव्ह मध्ये करू शकतो. कॅन यू मेक द स्टेटमेंट्स पॉझिटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग? आता हे म्हणतात, हे पहा, आपण जेव्हा ह्याला नेगेटिव्ह होऊन अफर्मेटिव्ह केलं तर ह्याचा जो मिनिंग आहे, ह्याचा जो अर्थ आहे तो चेंज होऊन गेला. तर हे म्हणतात ते काय तुम्ही ह्याला बिना ह्याचा अर्थ चेंज करता करू शकता. जसं की ह्याच्यात आपण म्हटलं आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ऍट माय डिनर, म्हणजे मला आपल्या रात्रीच्या जेवणात हे संगीत नाही आवडत. आपण ह्याला अफर्मेटिव्ह करायला काय म्हटलं? डू नॉट हटवून दिलं. आपण लिहिलं आय लाईक दॅट म्युझिक, म्हणजे की मला हे म्युझिक आवडतं माझ्या डिनरमध्ये. तर म्हणजे अर्थ चेंज झाला ना याच्यात. तर हे म्हणतात की काय तुम्ही बिना अर्थ चेंज करता तुम्ही हे करू शकता. हे जे केलंय तुम्ही अफर्मेटिव्ह, व्हॉट डू यू हॅव टू डू, आणि तेव्हा तुम्ही काय करावं लागेल तुम्हाला? कॅन ऑल द अबव्ह सेंटेन्सेस बी रिरिटन इन दिस वे? काय हे सगळे जितकेही सेंटेन्स आहे काय ते लिहिले जाऊ शकतात अशा प्रकारे? डिस्कस. आपण याच्या बाबतीत सोचू शकतो. राईट डाऊन एनी 2 सेंटेन्सेस यू कुड रीराईट विदाउट चेंजिंग द मिनिंग. तसे 2 सेंटेन्सेस आपल्याला लिहायचे आहेत, अफर्मेटिव्ह करायचे आहेत, आणि त्यांना मिनिंग चेंज नाही झालं पाहिजे. तर जेव्हा असं काही करायचं तर तेव्हा आपल्याला काही शब्द वेगळे करावे लागतात, शब्द बदलावे लागतील. जसं की आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ऍट माय डिनर. ह्याला जर आपल्याला करायचं तर आपल्याला ह्याच्यात काही वेगळं सोचून आणि वेगळ्या प्रकारे करावं लागेल. तर ते कसं करायचं ते आता आपण पुढे बघूया. आता अशाच प्रकारे हे पहा, 2 minutes ऑफ ओरल वर्क. थिंक ऑफ एज मेनी कमांड्स एज पॉसिबल. तुम्हाला जितके डोक्यात विचार येतील तितके कमांड सोचा विदिन 2 minutes, 2 मिनिटाच्या आत, दॅट बिगिन विथ द फॉलोइंग वर्ब्स, जे की या वर्ब्सशी सुरू होईल.
क्रॉस, हेल्प, वॉश, स्टडी, टेक. तर चला आता आपण बघूया की हे कसं करायचं आहे आपल्याला. तर सर्वात आधी आपण लँग्वेज स्टडी मध्ये बघूया की कमांड्स जे ऑर्डर्स होते ना नेगेटिव्ह मध्ये, मी वर्बली तुम्हाला सांगून दिले तरी सुद्धा एकदा लिखित मध्ये तुम्हाला पाहणं ते फार महत्वाचं आहे. फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. तर नेगेटिव्ह काय झालं? डोंट फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. मग आहे वॉश द ग्वावा. ह्याला काय करायचं? डोंट वॉश द ग्वावा. हे पाहिजे डोंट आहे, ह्याचं काय फुल फॉर्म होईल? डू नॉट, है ना. हे आपण कॉन्ट्रॅक्शन फॉर्म मध्ये लिहिले आहे डोंट. तर ह्याला डू नॉट सुद्धा लिहू शकता तुम्ही. मग आहे मिक्स द इन्ग्रेडियंट्स. त्याचं काय होईल? डोंट मिक्स द इन्ग्रेडियंट्स. आणि ग्राइंड देम इन अ मिक्सर. तर डोंट ग्राइंड देम इन अ मिक्सर. तर अशा प्रकारे आपण अफर्मेटिव्ह होऊन नेगेटिव्ह सेंटेन्सेस केले आहेत. आता बघा, आता आपल्याला पॉझिटिव्ह करायचे. नेगेटिव्ह स्टेटमेंट्सला अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह बनवायचं आहे. ते कसं करायचं? आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक एट माय डिनर. आय लाईक दॅट म्युझिक. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. आता ह्याच्यात न्यूचा यूज करायचा होता. द अदर न्यू व्हॉट टू डू. अशाच प्रकारे ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट एन इझी टास्क. तर ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज एन इझी टास्क. तर आता तुम्ही बघताय की प्रत्येक सेंटेन्स मध्ये जेव्हा आपण अफर्मेटिव्ह करतोय तर त्याच्यात काय होतं? मिनिंग चेंज होऊन जाते. जसं की ह्याच्यामध्ये काय की ट्रॅव्हलिंग जे यात्रा करायची होती चायना ते भारत पर्यंत, ती एक इझी टास्क नव्हती, ते फार कठीण काम होतं. पण इथे काय लिहिलं? ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज एन इझी टास्क. हा एक इझी टास्क होता. तर याचा अर्थच चेंज होऊन गेलाय पूर्ण. इट मेड नो डिफरन्स टू अस. तर इथे काय करायचं? यूज ए डिफरन्स. तर इट मेड अ डिफरन्स टू अस. अशा प्रकारे आपण अफर्मेटिव्ह बनवले. आता आपल्याला दोन सेंटेन्स, दोन वाक्य असे आहेत जे पॉझिटिव्ह करायचे बिना त्याचा अर्थ चेंज करता. तर बघा त्याला कसं करायचं. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ऍट माय डिनर. आपण आधी काय केलं होतं? आय लाईक दॅट म्युझिक ऍट माय डिनर. पण आता आपल्याला तसं नाही लिहायचं, आपल्याला याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. तर आपण काय लिहू? आय डिसलाईक दॅट म्युझिक ऍट माय डिनर. तर आपण एक नवीन शब्द ह्याच्यात जोडला, डिसलाईकचा. डू नॉट लाईकच्या जागी आपण काय केलं? डिसलाईक. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट एन इझी टास्क. तर आधी काय केलं होतं आपण? ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज एन इझी टास्क. ठीक आहे ना, हे करून दिलं होतं. आता ह्याच्या जागी काय करायचं? ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज ए डिफिकल्ट टास्क. नॉट एन इझी, तर ह्याचा अर्थ झाला डिफिकल्ट. तर डिफिकल्ट टास्क म्हणजे हा कठीण कार्य होता. अशाच प्रकारे जो शेवटला होता आपला 2 मिनिटाच्या आत जे आपल्याला विचार करून लिहायचे होते, वर्ब्स दॅट बिगिन विथ द फॉलोइंग वर्ब्स, है ना. कमांड्स लिहायचे होते. क्रॉस द रोड केअरफुली. पहिला होता क्रॉस. तर क्रॉस द रोड केअरफुली म्हणजे की रस्त्याला पाहून क्रॉस करा. क्रॉस करायचं काय? म्हणजे इकडून तिकडे जे जायचं असतं. हेल्प द पुअर पीपल. हे जे पहिले जे तुम्हाला बोल्ड मध्ये अक्षर दिसतात हे सगळे वर्ब्स आहेत. ठीक आहे, म्हणून त्यांना बोल्ड मध्ये करून दिलेलं आहे. तर ह्यांनाच आपण युज करून आपण काय करतोय? यांचं आपण यांचे कमांड्स लिहितोय. हेल्प द पुअर पीपल म्हणजे गरीब लोकांची मदत करा. वॉश युअर हँड्स क्लीनली आफ्टर एव्हरी मील. प्रत्येक खाण्यानंतर, प्रत्येक जेवणानंतर आपले हात नीट प्रकारे धुवा, स्वच्छ धुवा. स्टडी रेग्युलरली. अभ्यास रोज करा. टेक केअर ऑफ युअर हेल्थ. आपल्या स्वास्थ्याचा लक्ष ठेवा. अशा प्रकारचे तुम्ही हे पाहिले जे बोल्ड मध्ये आहे ते वर्ब्स आहे, ह्यांचा युज करून आपण कमांड्सला लिहिलंय. तर आज आपण आपला हा चॅप्टर संपवलेला आहे. हा क्राफ्ट आणि हा मॅगझिन्स वगैरेचे संबंधित आहे की मॅगझिन्स मध्ये आपण काय काय लिहितो. आणि त्याच्यानंतर आपण फार महत्वाचं आपण आज जे शिकलो आहे ते आहे आपलं वर्ब्सशी रिलेटेड की कमांड्स कसे लिहायचे, आणि मग नेगेटिव्हशी अफर्मेटिव्ह कसं करायचं आणि अफर्मेटिव्हशी नेगेटिव्ह. आणि त्याच्यात एक आणि गोष्ट शिकलो की बिना अर्थ बदलता तेही आपल्याला करता आलं पाहिजे. मग त्यात आपल्याला नवीन शब्द वापरावा लागतो. आजची क्लास इथे समाप्त होते. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.